नमस्कार, मी ओम चौरागडे आणि आपण पाहतात पोलीस टाइम्स न्यूज. खुनाच्या 1 वर्षापासून फरार असलेला आरोपी रोहित थापा अखेर पोलिसांच्या तावडीत आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा अंबर युनिटच्या पथकाने केली असून त्यांच्या दक्षतेमुळे दीर्घकाळापासून फरार असलेला आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास ही कारवाई पार पडली. गुन्हे शाखा अंबर युनिटच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी थापा पुणे शहरातील सुसगाव परिसरात राहत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून पुण्यात छापा टाकला आणि रोहित थापाला ताब्यात घेतलं. आरोपीवर खून, मारहाण आणि गुन्हेगारी कट रचणे या गंभीर कलमांखालील गुन्हे दाखल करण्यात आले. तर आरोपी 1 वर्षापासून फरार होता आणि पोलिसांच्या तपासाला चकवा देत होता. मात्र अखेर अंबर गुन्हे शाखेच्या पथकाने हुशारीने आखलेल्या सापळ्यात तो सापडला. या यशस्वी कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णे सह पोलीस आयुक्त गुन्हे किरण कुमार राठोड तसेच गुन्हे शाखा अंबर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जबरदस्त कामगिरी केली. सदर आरोपीला आता पुढील तपासासाठी नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमते आणि गुन्हेगारीत चाललेल्या कठोर मोहिमेत आणखी एक उदाहरण समोर आले आहे. आता ठळक बातमीसाठी पाहत राहा पोलीस टाइम्स न्यूज.